मालेगाव तालुक्यातील डोंगराळ या गावामध्ये कुमारी यज्ञा दुसाने ही इयत्ता किंवा 4 वर्षाची वय असताना तिचं बालपण खेळण्याचे दिवस असताना त्या दिवशी 16 तारखेला राजू खैरनार या नराधमाने त्या मुलीची छेड काढून तिची अमानुषपणे तिच्यावर अत्याचार करून तिचा एक बर्बरतेने खून केला आला। या घटनेचे तीव्र परिसर हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व गावांनी प्रत्येक शहरांनी त्याचे पडसाद पडले असून आज आम्ही कोलार भगवतीपूर ग्रामस्थ आज कोलार भगवतीपूरच्या प्रांगणामध्ये सर्व पक्षीय सर्व गावातील नागरिक या सर्वांनी या ठिकाणी निषेध सभा म्हणून आज इथं आयोजन करण्यात आले। आजच्या सभेच्या आयोजनामध्ये ज्या पद्धतीने जी घटना झालेली आहे ती एक माणुसकीला एक काळीमा फासण्याचं काम ही अशी घटना असून सुवर्णकार समाज या घटनेचा पूर्णपणे तीव्र निषेध करत आहे। पुढील काळामध्ये सुवर्णकार संघटनेचं राज्यव्यापी मोर्चा हा भविष्यामध्ये आयोजित करून ह्या घटनेचं न्याय मागण्याची भूमिका आमच्या सर्व ग्रामस्थांच्या एक ठराव म्हणून आज आम्ही एक ठराव पास केलेला आहे। भविष्यामध्ये अशी घटना कुठेही होऊ नये, ती मुलगी आज एक आपली मुलगी असून समोरच्या व्यक्तीला याचं सुद्धा भान नसलं राहिलं नाही का ती मुलगी आपली लहान मुलगी आहे, तिचं वयही नाहीये, असे ही जी भावना त्याच्या मनामध्ये तयार न होता त्यांनी जे क्रूर कर्म केलेले आहे त्याच्यासाठी आज कोलार भगवतीपूर ग्रामस्थांनी आज या ठिकाणी निषेध व्यक्त करून जो पाठिंबा समाजाला दिला त्याबद्दल आज आम्हाला अभिमान वाटतो। अशाच पद्धतीने भविष्यामध्ये राज्य शासनाकडे या घटनेचं फास्ट ट्रॅकवरती याचा निकाल लावून संबंधित व्यक्तीला लवकरात लवकर फाशी कशी देण्यात येईल अशी ही मागणी मी अहमदनगर जिल्हा सुवर्णकार संघटनेतर्फे मी करत असून आज सर्वांनी या घटनेला जो निषेधासाठी सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो। डोंगराळे गावातील सुवर्णकार समाजाची कन्या कुमारी यज्ञा दुसाने हिच्या या 3 वर्षीय बालिकेवर अमानुष असा अत्याचार या ठिकाणी एका नराधमाकडून करण्यात आला। या घटनेचा निषेध म्हणून कोलार भगवतीपूर ग्रामस्थांच्या वतीने सुवर्णकार समाजाच्या वतीने या ठिकाणी आज निषेध नोंदवण्यात आलेला आहे। खरं तर ही घटना म्हणजे मानवतेला काळीमा फासणारीच आहे, कारण अशा मनोवृत्तीचे जे लोक असतात त्या लोकांना वय वगैरे काही समजत नाही, परंतु या 3 वर्षाच्या बालिकेला खरं तर तिला जगण्याचा अर्थ समजला नव्हता। ती चालण्यासाठी धडपडत होती, उभं आयुष्य डोळ्यांनी बघत होती, पण तिला स्वप्नातही विचार केला नसेल की अशा पद्धतीचा तिच्यावर आघात घडेल आणि अशा पद्धतीची एक प्रसंग ओढावेल आणि याच प्रसंगातून सदर आरोपीला फाशीची शिक्षा व्हावीच व्हावी। परंतु हा जो कोर्टाचा आदेश आहे तो फास्ट ट्रॅक मध्ये चालवण्यात यावा आणि व्हिनस कोर्टातून तो चालवण्यात यावा आणि त्याच्यावर जास्तीत जास्त प्रमाणात असे गुन्हे दाखल करून परत भविष्यात कोणत्याही समाजामध्ये अशा दुष्ट प्रवृत्ती उदयाला यायला नको। म्हणून प्रशासनाला एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर सदर आरोपीला फाशी द्या आणि अशा या मनोवृत्तीचे उच्चाटन करून खरंच कायद्याचं राज्य आहे हे सर्व समाजाला दाखवून द्या। या संदर्भात अखिल भारतीय सुवर्णकार समाजाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय संतोष शेठ वर्मा हे देखील आत्ताच त्यांनी या ठिकाणी सांगितलंय की या विषयाचं जर गांभीर्य लवकरात लवकर जर या आरोपीला फाशी झाली नाही तर राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा देखील त्यांनी इशारा दिलेला आहे। म्हणून मी कोलार भगवतीपूरवासी यांच्या वतीने निवेदन करतो आणि कुमारी यज्ञा तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। डोंगराळ या भागात ज्या 4 वर्षाच्या लहान मुलीवर ज्या नराधमाने तिच्यावर अमानवीय कृत्य केलं, या कृत्याचा आम्ही पहिल्यांदा निषेधच करतो, पण ते कृत्य इतका घृणास्पद मानवतेला काळीमा फासणार होतं। माझी शासनाला अशी विनंती आहे का याच्या अगोदर पण अत्याचार होत आले, लहान मुली हे नराधम काही सोडीना, तर शासनाला अशी विनंती का जसं मुंबईमध्ये आहे ना शासनाने एक कायदा केला होता का गुंड जर सोकत चालले
अंडरवर्ल्ड मधले डॉन सोकत चालले तर त्यांना डायरेक्ट एन्काउंटर करून मारण्यात येत होते. त्यांच्यावर गुन्हा सिद्ध झाला का त्यांची एन्काउंटर ऑर्डर काढायची. असंच इथं एखाद्या बलात्कार आरोपीवर गुन्हा जर सिद्ध झाला तर त्याची पण एन्काउंटर ऑर्डर काढा आणि त्याला जागेवर संपवून टाका. असे कायदा सरकारने या माध्यमातून मी राज रिपोर्टरच्या माध्यमातून मी सांगतो. तसंच सरकारने आता पण आहे ना जो वन विभागाकडून एक कायदा पारित करण्यात आला की एका बिबट्याने काही दिवसापूर्वी अनेक जणांचे जीव घेतले आपल्या भागात. हे चालूच आहे. हा जो नरभक्षक बिबट्या आहे, जसं समाजामध्ये पण मानवामध्ये पण नरभक्षक माणसं असतात, यांचे पण गोळ्या घालण्याचे सरकारने आदेश काढावे हे मी या माध्यमातून सांगू इच्छितो. भीमशक्ती मित्रमंडळाच्या वतीने विनंती करतो. धन्यवाद.